तर मी राहते पुण्याला आणि आजपासून थोडाफार ब्लॉगिंगला चालू केलेला आहे. तर या प्रवासामध्ये तुम्ही माझी साथ द्या आणि असेच माझी व्हिडिओमध्ये बनवून राहा. तुमचं भरपूर प्रेम आणि सपोर्ट द्या. तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करेन. बघा, ही माझी गॅलरी, इथे कपडे टाकलेले आहे आणि बाहेर असं छानपैकी पाऊस येऊन राहिलेला आहे. बघा, तुमच्याकडे पाऊस पडला? खूप छान वाटत आहे पाऊस पडत आहे. तर यावर्षी थोडाफार पाऊस थोडा लेट झालेला आहे, नाहीतर आधीच मे महिन्यापासूनच स्टार्ट होतो. चला, काही नाही, होऊ शकते अधिक मास. माझं एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी टेक्निशियन आहे. जवळपास मी कॉलेजमध्ये असतानाच ऑन जॉब ट्रेनिंगला होती. तर तिथूनच मग मी जॉब पण केला आणि प्लस कॉलेज पण केलं. आणि मला माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे हजबंड, एक मुलगी आहे आणि हा मुलगा. आमची छोटीशी फॅमिली आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काय सुधारणा केली पाहिजे हे मला नक्की कमेंट करून सांगा. सध्याच नवीन आहे आणि अनुभव नाही आहे. थोडाफार नवीन एक सुरुवात आहे. तर सुरुवातीला सर्वांनाच अडचण येते, मला पण येणार आहे. तर काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा कमेंट. याला ना टॉईजसुद्धा आहे घरात, पण याचं कसं आहे, याला टॉईज वगैरे नाही आवडत काहीच. याला हे असे तेल वगैरे झालं, बॉटल झाल्या, बॅग झाली, कंगवा झाला, कपडे झाले, जे घडी करून ठेवते ते खेळायला पाहिजे. मला आता वाटतं की फक्त मी पैसे इन्व्हेस्टमेंट करते टॉईजमध्ये. तुम्ही, तुमच्याकडे पण असं बाळ आहे का आणि तो पण असंच करतो का, ते पण मला कळवा. कारण की हा माझा सेकंड अनुभव आहे. मी टॉईज वगैरे काहीच घेतले नाही. जे अनुचे आहे आधीचे माझे, मी तेच यूज करत आहे सर्व. तर तुम्ही बघू शकता, आता मी शिवसाठी इथे खीर केलेली आहे छानपैकी आणि शिव इथं खेळून राहिलेलं आहे माझ्या मागे. तर बघा, सर्व सामान्याने एकत्र करून ठेवले. इथे शेंग आहे आणि हे सर्व सामान एकत्र करून ठेवलं. अशी माझी सकाळची सुरुवात असते. सर्व सामान पाळून ठेवतो माझ्यासाठी आणि नंतर मग ती होती माझ्या मागे. पैशामध्ये आणि मुलांमध्ये मी मुलं चॉईस केले डिपेंड करून. कारण सर्वात फर्स्ट प्रायव्हसी म्हणजे मुलं. बाकी सर्व नंतर, पैसा नंतर कमवला जातो, पण मुलांचं कसं आहे, यांना कोण बघणार, ही तर आपली जिम्मेदारी आहे. तर म्हणून मग आधी मुलं, नंतर पैसे, नंतरही कमवला जातं. आता आम्ही काय केलेलं आहे, इथे नाश्ता केलेला आहे शिवनी छानपैकी, थोडीशी मस्ती केलेली आहे. आणि आता आम्ही थोडंफार खेळणार आणि मग नंतर आम्ही झोपण्याची तयारी करणार आहे ना शिव. मग शिव झोपला की मम्माला सर्व आवडायचं आहे. तोपर्यंत बाय बाय गाईस.